नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आजचा आपला विषय हा अगेन सध्या न्यूजमध्ये असलेला अगदी हायलाइटेड टॉपिक आहे आणि जसं जसं याच्यावरती एक एक अपडेट येत जाते तर त्याचं एक्झामचं महत्त्व, एक्झामसाठी याच्यातून एखादा प्रश्न येण्याचं महत्त्व हे जास्त वाढत चाललंय। यावर्षी ज्यावेळेस एक्झाम्स होतील तर त्यावेळेस तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन्स हे राष्ट्रपती, राज्यपाल, राष्ट्रपती शासन, राज्यपालांचे अधिकार या गोष्टींवरती भरपूर सारे क्वेश्चन्स दिसणार आहेत। तर चांगली त्याची तयारी करा। या लेक्चरमधून सुद्धा आपण अशाच प्रकारे तयारी करणार आहे जेणेकरून प्रत्येक प्रश्न तुम्हाला टॅकल करता येईल। आज आपण जो मुद्दा डिस्कस करतोय तो असा आहे की दिल्लीमध्ये राष्ट्रपती शासन हे लावता येतं का? क्वेश्चन मार्क। आता लावता येतं का असं का म्हणतोय मी? तुम्हाला वाटेल की सर बऱ्याचशा राज्यांमध्ये तर लावलं जातं ना, जर एखादा पक्ष बहुमतामध्ये नाहीये, मग बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की जिथं काही घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यावरती मग एखादं शासन हे असमर्थ आहे कारवाई करायला, तर त्यावेळेस राष्ट्रपती शासन तिथं लागू केलं जातं। मग दिल्ली काही स्पेशल केस आहे का? तर हो, दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे, त्याचबरोबर दिल्ली ही एक युनियन टेरिटरी आहे। खरं तर फक्त केंद्रशासित प्रदेश म्हणणं हे चुकीचं आहे। दिल्ली हे विशेष केंद्रशासित प्रदेश आहे। विशेष, त्याला एक विशेष दर्जा देण्यात आलाय। त्यासाठी 69वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती। त्यानुसार 239 AA हे याच्यामध्ये ऍड करण्यात आले। तर बरेचसे आपल्याला हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, त्यामुळे डायरेक्टली आपण मुद्द्याकडेच येऊ। रिसेंटली तुम्ही बरेचसे असे आर्टिकल बघत असाल की ज्यामध्ये प्रेसिडेंट रूल बद्दलचे क्वेश्चन मार्क्स फिरतायत। या लेक्चरमध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे मुद्दे समजून घ्यायचे आहेत, जसं की दिल्लीमध्ये जर राष्ट्रपती शासन हे लागू करायचं आहे तर त्याच्यासाठी ते लागू करताना सध्या दिल्लीमध्ये शासकीय अडथळे कोणते कोणते येत आहेत, त्याचबरोबर दिल्लीची जटिल प्रशासकीय व्यवस्था आपल्याला समजून घ्यायची आहे। विशेष दर्जा जो आहे ना तो आपल्याला समजून घ्यायचा आहे। त्याचबरोबर याआधी राष्ट्रपती शासन हे दिल्लीमध्ये लागू करण्यात आलं होतं का? त्याचबरोबर राष्ट्रपती शासन लागू करण्यासंदर्भातच्या विशेष तरतुदी काय आहेत का, की दिल्लीमध्ये तुम्ही राष्ट्रपती शासन लागू करताय तर याच्यासाठी या तरतुदी फॉलो करायच्या, असं काही आहे का? आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपती राजवट ही किती काळासाठी लागू केली जाऊ शकते दिल्लीच्या केसमध्ये, ठीक आहे? आणि सगळ्यात शेवटी लेक्चर झाल्यानंतर किंवा ही सगळी माहिती बघून झाल्यानंतर तुमच्यासाठी होमवर्कसाठी पण काही टॉपिक दिलेले आहेत, जे तुम्हाला हे लेक्चर बघून झाल्यानंतर इमिजिएटली 3-4 तासांचा वेळ काढा आणि जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले ते व्यवस्थितपणे अभ्यासा, कारण हे हॉट टॉपिक आहे, सध्या याच्यावरती चर्चा सुरू आहे, तुम्हाला लक्षात राहायला सुद्धा मदत होईल। ओके, तर ते मुद्दे कुठले ते आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ। तर मुद्दा हा आहे की दिल्लीमध्ये शासकीय अडथळे सध्या कोणते निर्माण झालेत, प्रशासकीय अडथळे कोणते निर्माण झालेत की ज्यामुळं राष्ट्रपती शासन हे तिथं लागू केलं जाऊ शकतं। म्हणजे शासकीय अडचणी तिथं भरपूर निर्माण झाल्यात, जसं की फॉर एक्झाम्पल दिल्लीमध्ये दिल्लीचे जे 3 मुख्य विषय आहेत हे केंद्राच्या यादीमध्ये आहेत। मला तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणती यादी, कोणते विषय आणि त्याचं इम्पॉर्टन्स आहे का काही खरंच? तर आपल्या राज्यघटना निर्माण करणाऱ्यांनी खूप डोकं लावलं। त्यांनी असा विचार केला की केंद्राकडे आपण पॉवर दिल्यात, राज्यांकडे काही पॉवर दिल्यात, पण कोणता विषय कुणाच्या पॉवरच्या अंतर्गत द्यायचा याच्यावरून राज्य आणि केंद्रामध्ये भांडण नको व्हायला। तर म्हणून आपल्या घटनेच्या 7व्या शेड्यूलमध्ये जसं 8वं शेड्यूल आहे बघा भाषेसंदर्भात, त्यात 22 वेगवेगळ्या भाषा आहेत, तसं एक 7वं शेड्यूल आहे ज्यामध्ये ज्या काही याद्या आहेत, जी काही पॉवर यूज करून जी काही विषय हाताळायचे आहेत त्याच्यासाठी याद्या बनवून ठेवल्या। मग 3 वेगवेगळ्या याद्या आहेत, एक म्हणजे केंद्र सूची, दुसरी म्हणजे राज्य सूची आणि तिसरी म्हणजे समवर्ती सूची। जी राज्य सूची आहे ना त्यामध्ये साधारण 66 वेगवेगळे विषय आहेत जे फक्त राज्यांनी हाताळायचे, ठीक आहे? मग त्याच्यामध्ये पोलीस विभाग येतो, जमिनीचा विभाग येतो, त्याचबरोबर तिथं लोकव्यवस्था कशी चालणार, हे सगळे जे विषय आहेत ना हे राज्य सूचीमधले विषय आहेत, ठीक आहे? म्हणजे प्रत्येक राज्याला या 66 विषयांवरती कायदे बनवण्याचा किंवा हे 66 विषय हाताळण्याचा अधिकार घटनेने दिलाय, ठीक आहे? पण दिल्लीच्या केसमध्ये काय झालं, आता तुम्ही म्हणाल की सर दिल्ली राज्य नाहीये, केंद्रशासित प्रदेश आहे। नाही, दिल्ली हे विशेष केंद्रशासित प्रदेश आहे, त्यामुळं राज्य सूचीमधले 66 विषय हे दिल्लीकडे आहेत किंवा दिल्ली त्याला हाताळते, ठीक आहे? पण 3 महत्वाच्या तरतुदी ह्या यादीमधल्या ह्या दिल्लीकडे नाहीये, दिल्ली ते हाताळू शकत नाही, ते केंद्राकडे दिलेले आहेत। मग ते 3 विषय कोणते आहेत?
तर या 66 विषयांपैकी विषय क्रमांक 1 जो आहे तो म्हणजे लोक व्यवस्थापन किंवा लोक व्यवस्था, तर हा विषय दिल्लीकडे नाहीये. त्याचबरोबर या यादीमधला या 66 विषयांमधला दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पोलीस प्रशासन, तर हा सुद्धा विषय दिल्ली सरकारकडे नाहीये किंवा दिल्लीच्या अंतर्गत नाहीयेत, हा डायरेक्टली केंद्राच्या अंतर्गत आहे. त्याचबरोबर एक 18वा विषय आहे या 66 विषयांपैकी तो म्हणजे जमीन किंवा याला तुम्ही भूमी म्हणून ओळखू शकता. जे काही संबंध म्हणजे भूमी संदर्भात जमिनी संदर्भात जे काही व्यवस्थापन करायचे, जे कायदे बनवायचे, ह्या सगळ्यांचा हक्क हा दिल्लीकडे नाहीये. तो हक्क किंवा हा विषय हा केंद्राच्या यादीमध्ये येतो दिल्लीच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. त्यामुळं ह्या 3 गोष्टींसंदर्भात जे विषय सध्या दिल्लीमध्ये सुरू आहेत तर ते कोण हाताळायला समोर नाहीये ना, कारण मुख्यमंत्री तिथे नाहीये आणि दिल्ली हा एक विशेष केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे काय होतं, तिथलचं हे सगळं मॅनेजमेंट हे मुख्यमंत्री ज्यावेळेस एक त्यांचा जो एक समजा फॉर एक्झाम्पल एखादी फाईल आहे तर ती फाईल मुख्यमंत्री घेऊन राज्यपालांकडे जातात. आता तिथं दिल्लीमध्ये राज्यपाल नाही, आपण त्यांना उपराज्यपाल म्हणतो, तर उपराज्यपालांकडे जातात आणि उपराज्यपाल ही केंद्राची परवानगी घेऊन समजा एखादा काही पोलीस विषयी घटना असेल तर ती केंद्राकडे जाते. पण ती कशी जाती, उपराज्यपालांच्या थ्रू. मग ती राज्यपालांकडे कोण घेऊन येतं तर दिल्लीचे मुख्यमंत्री. दिल्लीचे मुख्यमंत्री सध्या कुठे आहेत, जेलमध्ये, तुरुंगात आहेत. त्याच्यामुळं जी फाईल मुख्यमंत्र्यांकडून उपराज्यपालांकडे जायची आहे ती फाईल सध्या येत नाहीये राज्यपालांकडे. ठीक आहे. म्हणजे असा एक तर्क सांगितला जातोय की प्रशासकीय अडथळे तिथं आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर उपराज्यपाल, जे आता मी मुद्दा सांगितला की उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात ताळमेळ नाहीये, कारण मुख्यमंत्री आहेत जेलमध्ये, उपराज्यपाल त्यांच्या ऑफिसमध्ये, मग दोघांमध्ये ताळमेळ कसा असेल. ओके. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठका या सगळ्या खोळंबल्यात, कारण जेलचे रूल्स असतात, तुरुंगाचे रूल असतात, रूल बुक असतं. त्या नियमावलीमध्ये असं सांगितलंय की तुम्ही तुरुंगामध्ये कोणत्याही बैठका घेऊ शकत नाही, म्हणजे मीटिंग घेऊ शकत नाही. त्याचबरोबर तुरुंगामध्ये कुठल्याही फाईल्स, डॉक्युमेंट, लेटर्स याचं आदान प्रदान केलं जाऊ शकत नाही. म्हणजे एखादी फाईल तुरुंगात येऊ शकत नाही आणि ती तुरुंगातून अप्रूव्ह होऊन मुख्यमंत्र्यांची सही वगैरे करून बाहेर पण नाही येऊ शकत. म्हणजे हे एक मोठा पेच आहे ना. त्याचबरोबर तुरुंगाच्या या नियमावलींमुळं ह्या सगळ्या कामांमध्ये अडथळा आणि हे जे विस्कळीत सगळं पडलंय ना, ह्याच्यातूनच एक गोष्ट लक्षात येते की सध्या दिल्लीमध्ये प्रशासन व्यवस्थित होत नाही. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे तर तुम्ही कागदपत्री जे काही डॉक्युमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम येत आहेत किंवा यंत्रणा हाताळताना प्रॉब्लेम येत आहेत या संदर्भात सांगितलं, पण ह्याचं काही उदाहरण आहे का, इनकन्व्हिनियन्सी तयार झाली आहे का किंवा अशी काही कुठलं एक्झाम्पल आहे का. तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. रिसेंटलीच दिल्लीमध्ये तिथलच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये एक यौन पीडिताची केस आहे, एका महिलेवरती अत्याचार झाला अशी केस आहे. तर त्या केसमध्ये त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला निलंबित करायचं होतं आणि इतर जे काही त्याचे पुरावे असतील किंवा त्याच्याबद्दलचं डॉक्युमेंटेशन जे आहे हे राज्यपालांकडे किंवा उपराज्यपालांकडे येणं अपेक्षित होतं. ठीक आहे. 14 फेब्रुवारीपासून मात्र याच्यावरती कुठलीच कारवाई झाली नाही. ही जुनी केस आहे. 14 फेब्रुवारीच्या आधीच याच्या संदर्भाच्या सगळ्या घटना व्हायला पाहिजे होत्या, पण मुख्यमंत्री हे या केसमध्ये अडकले, ते तुरुंगात आहेत आणि त्याच्या पूर्वीपासून सुद्धा त्यांच्या मागे हा व्याप लागलाच असणार आहे. तर त्यावेळेसपासून म्हणजे साधारण 14 फेब्रुवारीपासून एक फाईल साधी उपराज्यपालांपर्यंत पोहोचलेली नाहीये. रिसेंटली ती फाईल ज्यावेळेस अरविंद केजरीवाल हे तुरुंगामध्ये जात आहेत तर त्या दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी ती फाईल ही राज्यपालांकडे किंवा उपराज्यपालांकडे दिली आहे. म्हणजे बघा, एक टेक्निकल गोष्ट जी आहे की किती मोठा अडथळा निर्माण करून देते. एकाच्या समजा याच्यामुळे काय होतंय की बघा, केस लांबली आहे, जो न्याय आहे तर तो पेंडिंग आहे, जे प्रिन्सिपल होते त्यांना समजा ताब्यात घ्यायचं असेल किंवा कारवाई करायच्या असतील पुढच्या, ह्या सगळ्या खोळंबल्या ना. म्हणजे हेच एक प्रशासकीय अडचण जर निर्माण झाल्या तर अशा प्रकारे कामाचा खोळंबा होतोय. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर यापूर्वी दिल्लीमध्ये असं काही राष्ट्रपती शासन लागू केलं होतं का. यस, आतापर्यंत फक्त एकदाच राष्ट्रपती शासन हे दिल्लीमध्ये लागू करण्यात आलंय आणि ते सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्यामुळंच. 2014ची ही घटना आहे. अरविंद केजरीवाल हे 49 दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळेस त्यांच्याकडे बहुमत नव्हतं, अल्पमत आहे, या कारणामुळे त्यांचं सरकार कोसळलं आणि त्यावेळेस राष्ट्रपती शासन हे दिल्लीमध्ये हिस्ट्रीत फर्स्ट टाइम लागू करण्यात आले. ठीक आहे. हे मी फर्स्ट टाइम असं का म्हणतो याचं कारण तुम्हाला पुढे कळणारच आहे, पण अशी केस ऑलरेडी झाली हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पण यावेळेस मात्र
दिल्ली सरकार जे सध्याचं आहे त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे आधीचं जे अल्प बहुमत किंवा अल्पमताच्यामुळं सरकार कोसळलं आणि मग राष्ट्रपती शासन लागू झालं, हे या केसमध्ये आत्ता ऍप्लिकेबल होणार नाही, कारण दिल्लीच्या सरकारकडे सध्या बहुमत आहे. ठीक आहे, मग आत्ता काय यंत्रणा आहे का राष्ट्रपती शासन लागू करण्यासाठी काही तरतुदी आहेत का? तर यस, याच्यासाठी दोन महत्वाच्या तरतुदी समजून घ्या. एक म्हणजे कलम 339A(b) ही जी तरतूद आहे ना, तर ही खास दिल्लीमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यासंदर्भातची तरतूद आहे. या अंतर्गत काय होतं माहिती का, उपराज्यपालांनी एक रिपोर्ट बनवायचा आहे आणि तो राष्ट्रपतींकडे द्यायचा आहे. खरं केंद्राकडे द्यायचा असं म्हटलं जातं, पण केंद्राकडे देणं म्हणजेच राष्ट्रपतींकडे देणं किंवा राष्ट्रपतींकडे देणं म्हणजेच केंद्राकडे देणं आहे. आता हे लक्षात ठेवा तुम्ही. तर ती जी एक फाईल आहे किंवा ती जी एक रिपोर्ट आहे, हा उपराज्यपालांनी राष्ट्रपतींकडे द्यायचा आहे. राष्ट्रपतींनी तो रिपोर्ट वाचून झाल्यावरती त्यांना जर असं वाटलं की हा दिल्लीमध्ये जे स्पेशल तरतूद करून दिलेलं जे कलम 239A जे कलम आहे, तर याच्या अंतर्गत किंवा हे कलम लागू करण्यासंदर्भात जे कायदे केले असतील, तर ते कायदे हे दिल्लीमध्ये सध्या प्रशासकीय दृष्ट्या लागू नाहीत असं जर राष्ट्रपतींना वाटलं तर ते लगेच राष्ट्रपती शासन दिल्लीमध्ये लागू करू शकतात. ओके, मुद्दा समजलाय का? थोडं किचकट वाटलं असेल तर मी आणखीन एकदा सांगतो. कलम 239A(b) मध्ये दिल्लीत राष्ट्रपती शासन लागू करण्यासंदर्भात तरतूद केलेली आहे. तरतूद काय सांगते की उपराज्यपाल हे एक अहवाल बनवून केंद्राकडे देतील किंवा एक रिपोर्ट बनवून केंद्राकडे देतील. जर रिपोर्टवरून राष्ट्रपतींना पटले की दिल्लीमध्ये कलम 239A नुसार शासन सुव्यवस्था लागू नाही, तर राष्ट्रपती शासन हे लागू करू शकतात किंवा तिथे राष्ट्रपती शासन हे लावलं जातं. अशी ही सिंपल तरतूद आहे. दिल्ली हा एक राज्य नाहीये, केंद्रशासित प्रदेश आहे, विशेष केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे तिथं तुलनात्मक राष्ट्रपती शासन लागू करणं हे जास्त सोपं आहे. तिथं अटी कमी आहेत. एकच अट आहे, राज्यपालांनी किंवा उपराज्यपालांनी एक रिपोर्ट बनवायचा आहे आणि तो राष्ट्रपतींना द्यायचा आहे. त्या रिपोर्टवरून असं समजलं पाहिजे की जो दिल्लीला विशेष दर्जा देणारं जे कलम 239A जे आहे हे तिथं दिल्लीमध्ये लागू होत नाहीये किंवा तिथं व्यवस्थितपणे सुव्यवस्था या कलमांतर्गत नाहीये, हे जर राष्ट्रपतींना पटलं तर दिल्लीमध्ये ते राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रपती शासन हे लागू करतात. ठीक आहे, आणि याच कलम 239A(b) मध्ये एक सब कलम A आहे, ज्याचाच वापर करून 2014 मध्ये दिल्लीत राष्ट्रपती शासन हे लागू करण्यात आलं होतं. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा, एक्झामसाठी महत्वाचा आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट हे किती काळासाठी लागू केलं जाऊ शकतं, याच्यासाठी काही स्पेशल तरतूद आहे का? तर याच्यासाठी एक स्पेशल कायदाच आहे आणि कायद्यामध्ये काही सेक्शन्स दिलेत. तो कायदा कोणता? तर या कायद्याला नाव आहे गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटोरियल दिल्ली 1991. हा 1991चा कायदा आहे. त्याला शॉर्टमध्ये GNCTD असं म्हटलं जातं. जी फॉर इथं गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटोरियल दिल्ली 1991चा हा कायदा आहे. या कायद्यामध्ये एक सेक्शन 50 आहे बघा, आणि या सेक्शन 50 नुसार कलम 239A(b) अंतर्गत लावलेले राष्ट्रपती शासन 1 वर्षासाठीच लावता येतं, अशा प्रकारची तरतूद या सेक्शन 50 मध्ये आहे. म्हणजे राष्ट्रपती शासन लागू करायचे की नाही हे कुठून ठरणार? हे कलम 239A(b) नुसार ठरणार. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा जी तरतूद आहे ही 2014 मध्ये लागू करण्यात आली होती. त्यानुसार केजरीवाल सरकारकडे बहुमत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते सरकार कोसळलं. या कारणामुळे आता हे कारण कुठे? कलम 239A(b)च्या सब कलम A बद्दल आपण बोलतोय. त्यानुसार राष्ट्रपती शासन हे त्यावेळेस 2014 मध्ये लागू केलं होतं. पण सध्या तिथं अल्पमत आहे का? नाही, बहुमत आहे. म्हणून मग एक दुसरा अल्टरनेटिव्ह 239A(b) मधला सेक्शन B चा विचार केला जातोय आणि सेक्शन B च्या अंतर्गत कलम 239AA हे रद्द करायचं आणि त्याच्यानंतर तिथं राष्ट्रपती शासन लागू करायचं, अशा प्रकारचं नियोजन असू शकतं. जास्त कॉम्प्लिकेटेड होतं ना. बघा ना, 370 कलम हटवायचे, याच्यासाठी सरकारने किती लांबचं प्लॅन केला होता. तुम्ही प्रॉपर जर अनालिसिस केलं तर कलम 370 हटवण्यासाठी साधारण एक 2-2.5 वर्षांचं नियोजन होतं.
बीजेपी सरकारने तिथलच्या एका सरकारसोबत युती केली होती, ज्यांची आयडियोलॉजी पण मॅच होत नाही. म्हणजे असं म्हणतात ना की पहिल्यांदा विश्वासात घेऊ, मग विश्वास तोडून भांडणं करू, मग ऑप्शन काही नसेल समोर तर मग बऱ्याचशा पुढच्या गोष्टी करता येतात. तर असा प्रकार तो सगळा झाला होता कलम 370 हटवण्यासाठी. इथं केजरीवाल यांच्या विरुद्ध किंवा एकूण जर तिथं राष्ट्रपती शासनच लागू करायचं आहे तर तो मुद्दा पण भरपूर किचकट आहे. म्हणून इमिजिएटली त्यांना पदावरतून हटवलंय किंवा त्यांचा राजीनामा मागतायत असं काही झालेलंच नाही, किंवा राजीनामा घेतला असं नाही झालं. पण याच्यावरती विचार सुरू आहे, विचार वेगवेगळ्या अँगल्सनी सुरू आहे की हा पेच घटनात्मक येऊ नये, किंवा याच्यामध्ये मग एकदा अडकवलं तर ते त्याच्यातून बाहेर येण्याचा मार्गच नसावा. त्याच्यामुळे सगळे ऑप्शन्स बघितले जातात. हाच मी तुम्हाला ऑप्शन सांगितला आता जस्ट बोलताना, की आधीचे जे 2014 मध्ये जे त्यांना पदावर किंवा राष्ट्रपती शासन इथे लागू केलं होतं ते या कलम 239A(b)च्या सब कलम ए नुसार केलं होतं. ठीक आहे. मात्र आता ते तिथं अल्पसंख्येमध्ये किंवा अल्पमतात नाहीयेत, बहुमतात सरकार आहे, म्हणून बीचा विचार केला जातोय, कलम 239A(b)च्या सब कलम बीचा. त्याच्यानुसार काय केलं जाईल तर दिल्लीचा विशेष केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला जे कलम आहे, कलम 239AA, तेच हटवायचं. ते हटवल्यानंतर तिथे राष्ट्रपती शासन लागू करता येईल असा विचार एक पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता मुद्द्यावरती इथं परत येऊ आपण की किती काळासाठी राष्ट्रपती शासन हे तिथं लागू होऊ शकतं. तर 1 वर्षासाठी अशा प्रकारची तरतूद या स्पेशल जो गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटोरियल दिल्ली 1991चा कायदा आहे याच्यामध्ये अशा सेक्शन 50 मध्ये तरतूद आहे. 1 वर्षांसाठी राष्ट्रपती शासन लागू केलं जाऊ शकतं. पण एक्सटेंड करता येतं का याला? हो, करता येतं. कसं एक्सटेंड करायचं तर त्याच्यासाठी संसदेच्या दोन्ही गृहांमध्ये, राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही गृहामध्ये जर बहुमताने ठराव आपण मंजूर केला की आम्हाला हे एक्सटेंड करायचंय, राष्ट्रपती शासन तिथे एक्सटेंड करायचंय, तर मॅक्झिमम ते आणखीन पुढच्या 2 वर्षांसाठी एक्सटेंड केलं जाऊ शकतं. मुद्दा समजलाय का? पुढच्या 2 वर्षांसाठी म्हणतोय म्हणजे काय? सध्या फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल बघूयात. 2024च्या 1 जानेवारीला तिथं राष्ट्रपती शासन लागू झालं. 1 वर्षासाठीच लागू आहे, म्हणजे 2024चे 31 डिसेंबरला संपणार. पण समजा त्याला एक्सटेंड करायचंय तर किती एक्सटेंड होऊ शकतं मॅक्झिमम? त्याच्यासाठी तरतूद पहिल्यांदा तर करायची आहे की तुम्ही जाऊन संसदेच्या दोन्ही सदनामधून बहुमताने ठराव मंजूर करायचा आहे. समजा आपण तो केला तर 2025चं पूर्ण वर्ष आणि मॅक्झिमम 2026च्या 31 डिसेंबरच्या पूर्वी पर्यंतच तिथं राष्ट्रपती शासन लागू केलं जाऊ शकतं. अशा प्रकारची तरतूद ह्या सेक्शन 50 ने दिलेली आहे. ठीक आहे. असंच सेक्शन 51(1) आहे, म्हणजे 51 सेक्शन या GNCTD 1991च्याच कायद्यामधलं आहे. त्यानुसार या 51व्या सेक्शन मध्ये ज्यावेळेस राष्ट्रपती शासन इथं सुरू असणार आहे दिल्लीमध्ये, त्यावेळेस त्याचा प्रशासकीय खर्च कसा चालणार याच्याबद्दलच्या तरतुदी त्या कलम किंवा सेक्शन 51 मध्ये दिल्यात. ओके. एवढं डिटेलमध्ये आपण जातोय कारण कुठलाही मुद्दा विचारला तरी तुमचा मार्क नाही गेला पाहिजे. आणि तुमच्याकडे एवढं सगळं नॉलेज असेल किंवा ही सगळी माहिती असेल तर तुम्ही हा मुद्दा ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाईल, आता भविष्यात हे मुद्दे इंटरव्ह्यू मध्ये येतील, त्यावेळेस तुम्हाला टॅकल करायला सोपं आहे, तुम्हाला एक्सप्रेस होता येईल. आणि 2025 पासून मुख्य परीक्षा लिखाणामध्ये सुरू होत आहे, तर लिहिताना तुम्हाला क्लॅरिटी येईल. ठीक आहे. म्हणून अभ्यास करताना वरवरचा करायचा नाही. लाईव्ह लेक्चर मधून अभ्यास होत नाही. कारण हे मी आपले लेक्चर सुरू करण्याच्या ना 10-15 दिवस आधीपासून थोडा अभ्यास करत होतो, बघत होतो, युट्यूब चॅनल्स बाकीचे बघायचो. त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की ते तुमचा वेळ खातायत, ते तुमचा वेळ फक्त बाय करतायत. ओके. बाईंग युअर टाइम एक टर्म आहे, तर ती ते फक्त तुमच्यासोबत खेळतायत. तर तसं होऊ येऊ नका. स्वतः अभ्यास करा, वाचनातून अभ्यास करा, नोट्समधून स्वतःच्या अक्षरामध्ये लिहा, तोच खरा अभ्यास आहे. असाच अभ्यास तुम्ही आज 2 घटकांचा करायचा आहे. एक म्हणजे जे राष्ट्रपती शासनासंदर्भातच्या आपण तरतुदी बघितल्या, दिल्ली संदर्भातच्या आपण बघितल्या, पण देशामध्ये राज्यात जर राष्ट्रपती शासन लागू करायचंय त्याच्या संदर्भात काय तरतुदी आहेत, त्याचबरोबर आणीबाणी संदर्भातची तरतुदी व्यवस्थितपणे तुम्ही अभ्यासा. 2 गोष्टींचा अभ्यास करायचा, नोट्स काढायच्यात, PYQ बघायचे आणि स्वतः क्वेश्चन बनवून त्याला सॉल्व्ह करा. त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे 7वी अनुसूची जी आहे, जी आपण 3 वेगवेगळे सूची बघतो ना, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये किती विषय आहेत ते बघा, त्याचे पॉईंट लक्षात ठेवा, कोणता कोणता विषय केंद्राकडे आहे. राज्याकडे 66 विषय आहेत. त्याच्यामधले पहिला विषय मी तुम्हाला सांगितलाय की लोकव्यवस्था, त्याचबरोबर दुसरा विषय आहे पोलीस प्रशासन, 18वा विषय आहे जमीन किंवा भूमी. तर हे सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. अशाच पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करा.
भेटतो आपण येणार नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.